वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल बाळगलेल्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे विक्री व तस्करी करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याकरिता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आदेश निर्गमित केले होते। त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रे पकडण्याची मोहीम राबवित असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना एक तरुण कमरेचे पिस्टल काढताना दिसून येत असल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला। त्यांनी सदरचा व्हिडिओ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना पाठविला। सदर व्हिडिओमधील तरुणाबाबत माहिती घेतली असता सदरचा इसम हा रोहित दंडगल राहणार दौलतनगर कोल्हापूर हा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या समवेत पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी त्यांच्या पथकासह पोलीस निरीक्षक कळमकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शनिवार 17 ऑगस्ट 2024 रोजी उजळाईवाडी तालुका करवीर येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपानजीक सापळा लावून आरोपी रोहित राजू दंडगल वय 21 राहणार दौलतनगर 332 चौक कोल्हापूर यास ताब्यात घेतले। त्याची 250 सक्षम अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात 50,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने ते कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केले। तर आरोपी रोहित दंडगल यांच्यावर अवैध अग्निशस्त्र बाळगल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार अमित सरजे, प्रवीण पाटील, विनायक चौगुले व कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।